रुपयाचं कॅश प्राईज. त्या पहिल्या आयवा कॅचसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल, फक्त आमच्या ऑलराऊंडर्ससाठीच असेल. आणि त्यानंतर कैलास आणि विनोद यांच्याकडनं 100 आणि सोमजाई क्रिकेट संघ सावले यांच्याकडनं 100, म्हणजे एकंदरीत पहिल्या आयवा कॅचसाठी 800 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चला, स्पर्धेतील चौथी क्वार्टर फायनल आपल्या समोर येते आहे. एकीकडे तुम्ही पाहताय हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये खाड्याचा पाडा, या दोन टीममध्ये ही क्वार्टर फायनलची मॅच. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं श्रद्धांजली चषक 2025 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करूया. सोमजाई क्रिकेट संघ सावले यांच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक आपण पाहता. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या तुमच्या कामाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता. KTC लाईव्हच्या माध्यमातून गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी ज्या वाहिनीची आपण सातत्यानं पाहत आलो आहे, ती KTC लाईव्ह या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करते. गेले 4 दिवसांमधून आपण पाहता ही स्पर्धा KTC लाईव्हच्या माध्यमातून क्लिअर केली जाते. एकाच वेळी 4 ठिकाणी खऱ्या अर्थानं कार्यरत असणारी ही KTC लाईव्ह आपण पाहताय. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये देखील तेवढीच मेहनत घेते आहे. आणि जिथे जिथे KTC लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते आहे, तिथे तिथे खऱ्या अर्थाने ती कोणतीही स्पर्धा असो किंवा कोणतंही इव्हेंट असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, तिथे मात्र अगदी आपल्याला क्वालिटी आणि क्लॅरिटी ही खास करून KTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायलाच मिळते आहे. आणि ज्या ज्या स्पर्धा किंवा शर्यती असो किंवा कोणतेही अन्य इव्हेंट्स असो, तिथे मात्र जिथे चांगलं व्ह्यूवरशिप जर हवी असेल तर मात्र KTC लाईव्ह ही जरूर तुम्हाला पाहायला मिळते आहे. कारण की KTC लाईव्हचे व्ह्यूवरशिप अगदी मोठी आहे. इथे ऑन साईडला फटका केला आहे, फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय प्रवीण. चांगली फिल्डिंग प्रवीणची पाहायला मिळते आहे. तिथून मात्र टीमसाठी जरूर त्यानं धावा वाचवल्यात, त्या मात्र अगदी आपण पाहताय. दोन धावा धावफलकावरती आल्यात. मॅचला सुरुवात झाली आहे. बॅटिंग करते अंबरपाडा टीम. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव फलंदाज संकेतच्या बॅटमधून आली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे आणि उर्वरित 2 षटक हे खऱ्या अर्थानं रेग्युलर पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, तो पडदा सोडा, तो चौकार आहे आपला. इथून देखील आपण पाहताय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल धाव कंप्लीट. हां, तर चौकार आहे, कारण की त्यालाच डायरेक्ट चौकार आहे, त्याच्यामुळे नंतर कोणताही प्रॉब्लेम नको. सिंगल आली आहे. 3 धावा धावफलकावरती. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, मिस टायमिंग राहिलाय. एज लागली, एसटी रक्षकानं पकडली. कॅच मिळालाय पहिला आदरा बॅटिंग करणाऱ्या हंबरपाडा टीमला. फलंदाज राहुल इथून मात्र बाद होतोय. लवकर बाद झालाय राहुल. आपण पाहताय पहिल्या 2 मॅचमध्ये राहुल देखील चांगली बॅटिंग करत होता, परंतु या मॅचमध्ये आपण पाहताय लवकरच परतलाय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय भूषण 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय. भूषण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होईल. आणि भूषणनं खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीनं कॅप्टनशिप केली आहे, आज ज्या पद्धतीनं त्यानं संघाला चालवलं आहे, भरपूर चांगला गेम आज खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमचा पाहायला मिळाला. आज टीमवर्क पाहायला मिळालं. आज प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन दिलं, मग ती फिल्डिंग असो, बॅटिंग असो, आज बॉलिंग असो, जबरदस्त कामगिरी राहिली आहे. आणि भूषणनं खऱ्या अर्थानं ते टीम लीड करत असताना नेहमी असं म्हटलं जातं ना, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, समोरून नेतृत्व करणारा कॅप्टन तो भूषण आपण पाहताय. ज्यानं कॅप्टनशिप करत असताना चांगली बॉलिंग केली आहे, चांगली बॅटिंग केली आहे. ज्यावेळी कॅप्टनच चांगलं काम करतो त्यावेळी मात्र संपूर्ण टीम देखील चांगलं काम करत असते. चला लगेच मॅच चालू करा. ऑन स्ट्राईक आपण पाहताय भूषण, नॉन स्ट्राईक वरती संकेत, गोलंदाज साहिल.
हो साहिलचा हा बॉल फुललेनचा समोरच्या दिशेनं ऑन साईडला केलून काढलाय. लॉंग ऑन मधून प्रवीण वेगानं आलाय. आज प्रवीणनं खऱ्या अर्थानं एक मॅच आपल्या टीमला जिंकून देखील दिली आहे त्या षटकारानं, कारण की मॅच पूर्णपणे फसत होती. 3 विकेट्स आल्या होत्या. सन्माननीय भरत शीत या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील श्रद्धांजली चषक 2025 मध्ये भव्य स्वागत, आणि ते स्वागत केलंय ते मात्र संकेतनं गोलंदाज साहिलचं आणि आमच्या मान्यवरांचं ठोकलाय षटकार. आणि ते आपण पाहताय आमच्या ऑलेंडर्सनं या ठिकाणी झेल कॅरी केलाय. चला आता त्यांच्यासाठी तब्बल 800 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विनोद 800 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहताय. ऑन साईडला फटका अलॉंग दी कार्पेट निघाला, तिथून मात्र एक सिंगलच पाहायला मिळेल. भगवानजी दुले यांच्याकडनं 500, त्यानंतर विनोद यांच्याकडनं स्वतः त्यांच्याकडनं 100, आणि त्यानंतर कैलास यांच्याकडनं 100 आणि सोमजाई क्रिकेट संघ यांच्याकडनं 100. एकंदरीत 800 रुपयाचं कॅश प्राइज. मालामाल दिन में मालामाल. आणि त्यांनीच बक्षीस लावायला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भगवानजी दुले यांना सांगितलं आणि त्यांनीच तो झेल कॅरी केला. लगेच कॅश प्राइज त्यांच्या समोर पोहोचलाय. बघा आता छोटे ऑल इंडियर्स आपण देखील जा, त्यांना कॅश प्राइज मिळालंय, तुम्हाला देखील मिळेल. क्वार्टर फायनलची मॅच. वेळ नका घेऊ सातत्यानं सांगितलं जातंय. मग फायनल मग असं होईल की 1 ओव्हरची फायनल, किंवा मग अजून जास्त वेळ झाला तर मग हो इथे फटका अगदी आपण पाहता मिस टायमिंग आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले, तो पकडले कॅच, आणि इथून मात्र मोठी विकेट आली आहे. फलंदाज संकेत इथून मात्र बाद होईल. संकेतला इथून परतावं लागतंय. मोठी विकेट आली आहे, संकेत बाद झाला. चांगली बॅटिंग करत होते खऱ्या अर्थानं संकेत देखील आपण पाहताय, परंतु बाद झाले, मैदानाच्या बाहेर आलेत. नाराज आहेत, निराश, नाराज, हताश नजरेनं मैदानाच्या बाहेर येताना, कारण की ही मॅच अगदी महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं होतं, परंतु ती मॅच अर्धवट सोडून आलेत. गोलंदाज नाही आलेत पुन्हा एकदा. हो ऑन साईडला फटका तर केला, परंतु मिस टायमिंग आहे. फिल्डर त्या ठिकाणी साहिल आहेत, पकडले कॅच. आणखीन एक धक्का. हंबरपाडा टीमला एका पाठोपाठ एक बॅक टू बॅक विकेट्स येताना 2 विकेट्स आल्या. धावसंख्या आपण पाहते 11. योगेश देखील बाद झालाय. सेकंड ओव्हरमध्ये हारेशनं मिळवले 2 विकेट्स. सन्माननीय भानुदासजी दुले आणि विलासजी मोडक यांच्याकडनं 1 विकेट जर का आता आली तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. भानुनाथजी दुले आणि विलासजी मोडक आणि तदनंतर भगवानजी दुले यांच्याकडून विकेट हॅट्रिक, म्हणजे या दोघांकडनं 1000 आणि भगवान दुले यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी. धावसंख्या आपण पाहता 11. विकेट आल्या 2. विकेट हॅट्रिक मिळेल का गोलंदाज हरेश. सॅकिंग एंडवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय करण. हो करणसाठी हा बॉल ऑन साईडला फाईन केलेत. एक सिंगल धावीतून कंप्लीट होतीये, परंतु बॉल सीमा पार झालाय आणि पहिला बॉल फेस करत असताना करणच्या बॅटमधून हा चौकार आलाय. चौकार आल्यानंतर धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचेल ते तब्बल 15 वरती. 15 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक अगदी आपण पाहते समाप्ती पथावरती आल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली,
पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स आल्या, परंतु तिसरा बॉल जो हॅट्रिक बॉल होता त्याच बॉलवरती करणच्या बॅटमधून चौकार आला आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती 15वरती. 15 धावा धावफलक्यावरती आहेत. किमान 30+ धावा या धावफलक्यावरती जर आल्या तर मात्र या डिफेंडिंग धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल का हरीश? हो, यावेळी चांगला बॉल, गतिमान चेंडू, परंतु पंच सांगतात इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव येईल म्हणजे 16 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतील. हो, इथे आपण पाहताय हवेमध्ये मिस टायमिंग केला, अगदी डोक्यावरूनच गेलाय फिल्डरच्या, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील इथून आपण पाहता कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाला, धावफलक जाऊन पोहोचेल ते 18वरती. 18 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. 1.4 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 18वरती. बॅटिंग करते आई एकविरा हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये खाड्याचा पाडा. हो, इथे स्लॅश केला आहे, फिल्डर जास्त दूर आहेत, स्वतःला थांबवलाय. 1 कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न वेगानं पलटतील आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीटच होईल. 2 धावा इथून कंप्लीट होतात. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20. इथून मात्र एक शेवटचा बॉल असेल या षटकातील, हारेच्या या षटकातील. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहता 2 विकेट्स आल्या, परंतु त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये धावा जमवायला सुरुवात केली. आतापर्यंत आपण पाहताय 9 धावा त्यांनी खर्च केल्यात. 1 बॉल बाकी आहे. 4 बॉल खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर चांगले टाकले होते. हो, इथे फटका आपण पाहताय समोरच्या दिशेनं. एकच धाव इथून कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहताय पूर्णपणे इथून देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 22. चला, एक सन्मान आपण या ठिकाणी घेतोय या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय भरतजी सीत साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. सन्माननीय भानुदासजी धुले साहेबांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. हो, इथून आपण पाहताय बरोबर आउटसाइड ऑफ स्टम्पच पाहायला मिळाला. डॉट बॉल इथून आपण पाहताय. गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवरती आला. 22 धावफलकावरती शेवटचं षटक आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर भूषणनं त्याच्याकडे स्ट्राईक जरूर ठेवले, परंतु ती स्ट्राईक ठेवत असताना पहिला चेंडू त्यानं निर्धाव खेळून काढला. हो, फुलटॉस बॉल परंतु मिस हिट झाला आणि इथून साईलनं पकडले कॅच आणि इथून मात्र महत्त्वाची विकेट भूषण देखील इथून होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता निशांत आपल्याला पाहायला मिळतील.
शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. चेतन गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला डॉट बॉल, त्यानंतर भूषणची विकेट. आता आपण पाहताय नवीन फलंदाज निशांत मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. हो, हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर निघाला आणि तिथून मात्र वाईटच बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव फलकावरती आली. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय धावफलक पुढे जरूर जाईल, 23 वरती जाऊन पोहोचेल. जिथे डॉट बॉल येतात, जिथे विकेट्स येतात, तिथे मात्र अशा पद्धतीनं या धावा बहाल करणं हे कितपत योग्य असेल. कारण की जिथे संघर्षच चालू आहे, बॅटच्या साह्यानं धावा येत नाहीत, तिथे मात्र वाईटच्या साह्यानं त्या धावा दिल्या जात आहेत. हो, इथे फटका चांगला आहे गॅपमध्ये, बरोबर बॉल चाललाय सीमा पार आणि इथून आलाय चौकार. चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र तब्बल 27 वरती. 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ, इथे मात्र एस लागली आहे. एसटी रक्षकानं कॅच कॅरी केली आहे. फलंदाज आणखीन एक बाद होईल. सत्तावीस धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंग करते आई एकविरा अंबरपाडा. 4 बॉल आतापर्यंत झालेत शेवटच्या षटकातील चेतनच्या. हो, फुल टॉस दिला होता, फुल टॉस दिला होता, कन्वर्ट करू शकले नाही. बॅट अगोदर आली आहे, त्याच्यानंतर बॉल आला. डॉट बॉल, डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने धाव मात्र येणार नाहीये. धाव फलक तिथेच आहे, 27. हो, पुनश्च एकदा सेम चित्र पाहायला मिळालं. हो, इथून आपण पाहताय सिंगल धाव कंप्लीट झाली आहे आणि षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय, ते म्हणजे 3रं. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 28. 18 बॉलमध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या खाड्याच्या पाड्या टीमला. त्या मात्र 29. पहिली विकेट आपण पाहताय संकेतची आली 5 बॉलमध्ये 9. त्यानंतर राहुल 1 बॉलमध्ये 0. त्यानंतर 3 बॉलमध्ये 1 भूषण आऊट झाला. त्यानंतर 1 बॉल 0 योगेश देखील आऊट झाला. 4 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती नॉट आऊट राहिले करण. निशांत देखील 2 बॉलमध्ये 4 वरती आऊट झाले आणि अगदी नॉट आऊट आपण पाहतो 2 बॉलमध्ये 1 तो कुमार आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं षटक टाकलं होतं साहिलनं. 1 ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या 10, विकेट आली होती 1. 10ची इकॉनॉमी आपण पाहताय. त्यानंतर मात्र सेकंड ओव्हरमध्ये हारेश 1 ओव्हरमध्ये धावा दिल्या 11, विकेट्स आल्या 2. 11ची इकॉनॉमी. आणि त्यानंतर चेतन आले 1 ओव्हरमध्ये धावा दिल्या 6, विकेट्स आल्या 2. बरोबर 6च्या इकॉनॉमीकडनं ही गोलंदाजी केली गेली. 18 बॉलमध्ये आता 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 बॉल 29 धावा. सेमीफायनलमध्ये कोणता संघ दाखल होईल आणि सेमीफायनलमध्ये आपल्याला त्यांच्या अगेन्स्ट जी टीम पाहायला मिळेल, हेदवली, यंगस्टर हेदवली. आपण पाहताय श्रद्धांजली चषक 2025 ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेले तर आम्हाला ज्या मान्यवरांकडनं ज्या आर्थिक मदत लाभली, ज्या आर्थिक साह्य लागलं, ते खऱ्या अर्थानं आपण पाहताय
पहिल्या क्रमांकापासून ते चौथ्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत, ज्या आकर्षक आपण पाहत आहे, सगळ्यांना भुरळ पाडतील अशा ट्रॉफीज सन्माननीय भानुदास बागा धुले माजी सरपंच आणि तदनंतर सन्माननीय विलास मधुकर मोडक माजी सरपंच यांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहत आहे, तर त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. तदनंतर बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन मालिकावीर या ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय ते सन्माननीय उद्योजक हरिचंद्र बाबू जोशी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. तदनंतर आपण पाहताय मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज जे सन्माननीय वैभव भालचंद्र दलवी युवा नेतृत्व यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते खऱ्या अर्थानं आपण पाहताय बिपिनबाई, त्यानंतर राजेश शहा चांगले साहेब यांकडून जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. तदनंतर चला बॅट्समन जाऊ द्या, सेकंड क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं आहे. स्वाती रणवीर सिंग यांकडून आपण पाहताय ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं आहे. तदनंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्रसन्न ज्वाहरी यांकडून आपण पाहताय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते श्रीकांत करपे नक्षत्र फार्मचे ओनर व BK फार्मचे ओनर यांकडून आपण पाहताय ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये लागणारे संपूर्ण बॉल आपण पाहताय जे सन्माननीय समीर मारुती धुले, विकी कराले, समीर दलवी आणि सुनील पेंटर कडाव यांच्या माध्यमातून हे संपूर्ण बॉल्स आम्हाला पुरवण्यात आलेत. तदनंतर जे आपण स्टंप पाहताय या स्पर्धेसाठी लागणारे जे नवीन स्टंप ते केतन यशवंत धुले साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. तदनंतर मालिकावीरसाठी जी कूलर आहे म्हणजे अगदी तुम्ही इथे खेळून जेवढे गरम व्हाल मग तुम्हाला थंड करण्यासाठी जी कूलर आहे ती कूलर आपण पाहताय सन्माननीय दीपक हरिभाऊ धुले यांच्या स्मरणार्थ सोनल हरिभाऊ धुले यांकडून आपण पाहताय ते कूलर देण्यात आलं. त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी जे शूज आहेत ते शूज खऱ्या अर्थानं आपण पाहताय सन्माननीय बालचंद्र बालू धुले यांच्या स्मरणार्थ सन्माननीय रोहन बालचंद्र धुले यांच्याकडून आपण पाहताय हे बॉलरसाठी शूज पुरस्कृत करण्यात आलेत. बेस्ट बॅट्समनसाठी जे शूज आहेत ते लडकू हिरू धुले यांच्या स्मरणार्थ समीर लडकू धुले यांच्याकडून ते देण्यात आलेत. तदनंतर आपण पाहताय या सगळ्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक 2025च्या माध्यमातून आपण पाहताय सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. तदनंतर विशालबाई नॅशनल डेकोरेटर्स मुंबई ओनर 200 एकरचे मालक गेले 8 वर्ष ज्यांच्या माध्यमातून आपण पाहता या स्पर्धेला सहकार्य त्यांचं लाभलं आहे, त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य झालं त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर मनोहर महाराज धुले यांच्याकडनं देखील आपण पाहता जे आर्थिक सहाय्य लाभलं त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि तदनंतर विरले महाराज यांच्याकडनं देखील आपण पाहताय जे आर्थिक सहाय्य लाभलं त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. या सगळ्या खऱ्या अर्थानं जे आमचे स्पॉन्सर्ड आहेत त्यांचं सर्वांचं श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8व्याच्या माध्यमातून मनापासून त्यांचं धन्यवाद असेल, कारण की त्यांची साथ लाभली आहे म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होते आहे. सोमजाई क्रिकेट संघ सावलीच्या माध्यमातून आपण पाहताय हो इथून चांगला बॉल आणखीन एक आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतो आहे. 18 बॉलमध्ये धावा बचाव करायचा अगदी आपण पाहायला गेलं तर 29 धावसंख्येचा, मग त्या 29 धावसंख्येचा जर बचाव करायचा आहे तर ते पहिलं षटक आहे तेच महत्त्वाचं आहे. त्याच षटकामध्ये धावा बचाव करावा लागतील आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहताय भूषण गोलंदाजी करत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय या स्पर्धेचे प्रणेते ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे ते सन्माननीय मोहन गोविंद धुले माजी उपसरपंच आणि तदनंतर केतन यशवंत धुले युवा कार्यकर्ते. ह्या A1 जोडीच्या माध्यमातून आपण पाहताय ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली आहे आणि त्यांना साथ देखील तेवढीच ताकदवर राहिली आहे. ती सोमजाई क्रिकेट संघ सावले यांची नो बॉल असेल, नेक्स्ट बॉल फ्रीचा असेल. या बॉलवर आल्या 2 धावा, 3 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल फ्रीचा. सोमजाई क्रिकेट संघ सावले यांनी घेतलेली मेहनत
जरी ऑर्गनाईज या स्पर्धेचे आयोजक जरी आपण पाहताय मोहन शेठ गोविंद धुले असतील, केतन शेठ यशवंत धुले असतील, परंतु सोमजाई क्रिकेट संघ सावले यांनी देखील आपण पाहताय या स्पर्धेचं नियोजन केलं आहे आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन केलं आहे अगदी प्रत्येकानं या स्पर्धेची चर्चा केली आहे. प्रत्येकाच्या तोंडून आपण या स्पर्धेची अगदी वावा ऐकली आहे. भरभरून कौतुक या स्पर्धेचं झालं आहे कारण की बऱ्याचदा फटका चांगला आहे आणि इथे आपण पाहतो बॉलला बरोबर एक मिनिट तुम्ही बाहेर या आपण चेक करू. तुम्ही बाहेर या थांबा सर. काय सर काय नाही 2 धावा. सेफ आहे. चला सेफ आहे. हो इथे फटका आपण पाहताय समोरच्या दिशेनं मिडॉनला बीट केलंय. लॉंगॉन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा आल्या. 2 धाव्यांना धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 7 धावा धावफलकावरती येत. हो इथे बाउन्सर आणि इथे फलंदाज OUT आउट. फलंदाज इथून आपण पाहायला गेलं तर केतनला मात्र परतावा लागतंय. गॅप शोधली बरोबर. गॅपमधनं बॉल निघाला. बॉल चाललाय सीमा पार चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि चौकारानं पूर्णपणे समीकरण बदलतं. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते जगदीश आलेत गोलंदाजी मार्कवरती. 12 मध्ये आता बनवायचे ते 18. 12 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आपण पाहता. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. टार्गेट 29 आहे. 1 ओव्हरमध्ये 11 आल्यात. 12 मध्ये 18 बनवायचे. जगदीश यांच्याकडे ते षटक सोपवलंय. इथून आपण पाहताय एज लागली आहे आणि पंचांनी मात्र बोट उंच केलं. यस फलंदाज इथून मात्र बाद.
साहिल बाद झालाय, मोठी विकेट आली आहे ती खाड्याच्या पाड्या टीमची आपण पाहता. साहिल महत्त्वपूर्ण फलंदाज होता. साहिल मैदानावरती राहणं फार गरजेचं होतं, परंतु साहिल बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील 4थ्या क्रमांकावरती. इथून समीकरण पूर्णपणे आता चेंज होईल. समीकरण आता इथून आपण पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलाय ते 11 बॉल आणि 18चं. शेवटचे निर्णायक 11 बॉल 18 धावसंख्येची गरज. सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नेक्स्ट मॅचसाठी यंगस्टर येदवली टीम आपला कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं पाठवा. जे ही मॅच समाप्त झाल्यानंतर लगेच आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. स्पर्धेतील सेकंड सेमीफायनल जी खऱ्या अर्थानं खेळवली जाईल यंगस्टर हेदवली आणि त्यांच्या विरोधामध्ये यातील विनिंग टीम. 11 बॉल 18. हो, इथे फटका पाठीमागे खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. तो कॅच ड्रॉप. तोपर्यंत आपण पाहता 2 कंप्लीट झाल्या होत्या आणि तिकडे सांगतायत की चौकार आहे. जिथे एकही धाव मिळाली नसते, जिथे पोहोचले होते ऑलमोस्ट फिल्डर, परंतु तिथे आला चौकार. आणि या चौकारानं आता धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 15 वरती. 10 बॉल आणि आता 14 धावसंख्येची आवश्यकता. हो, इथे चान्स बनला, परंतु इथे चेक करावं लागेल. पंच त्या ठिकाणी तेच चेक करतात. लेग बाईटची एक धाव आहे. हो, फटका जरूर फसला होता, परंतु तिथे लेग बाईटची एक धाव. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी आपण पाहताय 16 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 9 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. एक बॉल आणि एक धाव फार महत्त्वाची आहे या मॅचमध्ये. ही मॅच देखील आपण पाहताय. प्रत्येक मॅच आजची आहे, आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज होतानाच पाहायला मिळाली आहे. प्रत्येक मॅच हे शेवटच्या बॉलपर्यंत अगदी निर्णायक होताना पाहायला मिळाली आहे. हो, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड लेग स्टंप व्हाईट बॉल आला. आता तुमच्याकडे धावा बचाव करण्यासाठी फार कमी उरलात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक्स्ट्राच्या धावा बाल करूच शकत नाही, कारण की तुम्हाला इथून डॉट बॉल फेकायचे आहेत. 9 बॉल 12, शेवटचे 9 बॉल आणि आता 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक 9 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता. हो, इथे आपण पाहताय चांगली फील्डिंग. गुडघे ओ डायरेक्ट हिट आणि फलंदाज इथून मात्र टी फलंदाज बाद. सन्माननीय सुरेशजी धुले आणि त्यानंतर सन्माननीय नितीनजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील श्रद्धांजली चषकामध्ये सहर्ष स्वागत. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ज्यानं षटकारानं मॅच फिनिश केली होती तो प्रवीण आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय. धावसंख्या धावफलकावरती 17. 8 बॉल 12 धावसंख्येची गरज. 17 हा आकडा खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडासा घातक ठरलाय, कारण की तिथे ती विकेट आली. धावसंख्या 17. 8 बॉल 12.
हो, चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल फुल लेनचा टाकलाय बरोबर. अगदी आपण पाहताय बाट आणि पाठच्या मधून बॉल निघून गेला यष्टीरक्षकाकडे. आणि डॉट बॉल आपण पाहता ऑन स्क्रीन, तुम्ही पाहू शकता ॲक्शन रिप्ले बरोबर आपण पाहताय. रीड केलं होतं आणि बाट आणि पाठच्या मधून मात्र बॉल निघून चालला. ब्लॉक होलमध्ये टाकलेला बॉल. हो, इथे टॉपीस लागली बॉल हवेमध्ये. फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिलेत. एक कंप्लीट झाली, दुसरीसाठी निघाले. दुसरी धाव, 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. या मैदानावरती, या खेळपट्टीवरती इतक्या जवळ बॉल असताना 2 धावा कंप्लीट करणं म्हणजे कठीण आहे, परंतु ते कठीण काम सोपं करून दाखवलंय. 2 धावा आल्यात, समीकरण आलंय 6 बॉल आणि 10चं. 6 बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल 10 धावसंख्येची गरज. छोटासा सहा बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता. हो, चांगला बॉल फॉलो केलं, पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला. आपण पाहत आहे संकेतनं शेवटच्या ओव्हरमध्ये संकेतला ठेवलं आणि संकेतनं मात्र पहिलाच चेंडू इतक्या वेगानं टाकला, भरदार वेगानं मात्र बॉल जाताना यष्टीरक्षकाकडे. पाठीमागे खेळण्याचा जो प्रयत्न आहे तिथे मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्टॅनवरतून बॉल सरळ निघून गेला, वेगवान डॉट बॉल आला. 5 बॉल 10. हो, पाठीमागे जरूर खेळलेत फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, इथे चुकी झाली आहे, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर फिल्डिंग डिपार्टमेंट इथे मात्र चुकी करताना पाहायला मिळतं. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहताय ज्या चुका झाल्या त्या चुकांनीच खऱ्या अर्थानं आपण पाहताय या मॅचवरती पूर्णपणे पक्कड मजबूत केली आहे. ती मात्र खाड्याच्या पाडा टीमनं. जिथे फिल्डिंगमध्ये चुका झाल्या तिथे रन्स आल्या, जिथे गोलंदाज चांगली कामगिरी करत होते तिथे मात्र फिल्डिंगमधून चुका झाल्या आणि त्या फिल्डिंगमधून चुका झाल्यानंतर आपण पाहता तिथे रन्स आल्या. आणि आता मात्र येणारे बॉल शिल्लक आहेत ते 4 आणि धावा बनवायचे 6. 4 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज असताना प्रवीणने तो षटकार मारला होता. तो प्रवीण नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, परंतु आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय सतीश आहेत. एक चौकार तर त्यांच्या बॅटमधून आला. 4 बॉल 6. हो, फुलटॉसच दिलाय आणि त्याच्यावरती मात्र हा चौकार आपल्याला इथून पाहायला मिळतोय. चौकार आलाय फुलटॉस बॉलवरती, परंतु दोन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करतायत, त्यांचं डिस्कशन चालू आहे. मॅच तर क्लोज आली आहे, परंतु हा डिसिजन काय सर क्रिचा मागे ना. ओके ओके, बॅट्समन पाठीमागे गेलाय का शॉट खेळण्यासाठी ते चेक करायचंय.
दोन्ही चेक करायचे आहेत ना. ओके, फलंदाजचं सेफ आहे, तो क्रीजच्या आतमध्ये आणि बॉल नो आहे. हा चौकार, 5 धावा आहेत. एक धाव संख्येची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. ज्या फिल्डिंगमध्ये भरपूर चुका झाल्यात, अगदी आपण पाहता अंबरपाडा टीमकडनं, आणि त्याच चुका खऱ्या अर्थानं त्यांना आता महागड्या ठरत आहेत. कारण की जिथे सिंगल होती, जिथे कॅचेस होत्या त्या कॅचेस ड्रॉप झाल्या, जिथे सिंगल होती तिथे चौकार आले, आणि हा मात्र विजयी चौकार इथून फलंदाज सतीशच्या बॅटमधून आला, आणि मॅच इथून मात्र जिंकली आहे ती मात्र खाड्याच्या पाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम हंबरपाडा. चला, स्पर्धेतील श्रद्धांजली चषक 2025 परवा 8व्यातील सेकंड सेमीफायनल. चला, इदवली टीमचे कर्णधार आणि खाड्याच्या पाडा टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे, लगेच यायचं आहे. कोणताही विलंब करू नका, नाहीतर मग षटक तुमचे कमी करण्यात येतील. आणि जर तुम्हाला जास्त षटकांची मॅच खेळायची असेल तर विलंब करू नका, आणि कमी षटकांची खेळायची असेल